आता आपण काही कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज बघूया. ओके, आता या बाजूला जो कॉलम आहे तो स्टँडर्ड फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा आहे आणि या बाजूला जो कॉलम आहे तो कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा आहे. यामध्ये मी पुन्हा दोन कॉलम्स तयार केले आहेत. एक म्हणजे फंक्शन, त्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह. हे स्टँडर्ड फंक्शन आहे, हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. नेक्स्ट वन हे कंपोजिट फंक्शन आहे आणि हे त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, आता सुरुवातीला पहिलं फंक्शन, कुठलं फंक्शन आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह क्लिअरली काय येतं? 0. आता हे जे काही डेरिव्हेटिव्ह्ज आहेत स्टँडर्ड फंक्शनचे त्याचे फॉर्म्युले, प्रूफ आपण सगळं 11वीमध्ये पाहिलं होतं. पहिल्या फंक्शनचं कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय? 0. नेक्स्ट वन एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेज टू n मायनस 1. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 इंटू रूट एक्स. 1/x रेज टू nचं डेरिव्हेटिव्ह मायनस n अपॉन x रेज टू n प्लस 1. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. ई रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स. लॉग ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x आणि शेवटी लॉग ऑफ एक्स टू द बेस एचं डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू लॉग ऑफ ए. आता ह्या स्टँडर्ड फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह वरतीच कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह डिपेंड आहेत. फक्त त्यामध्ये एक चेंज आहे. आता त्यामध्ये चेंज काय आहे तर तो चेंज या पहिल्या नोटवरती डिपेंड आहे. जसं की y इज इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ समथिंग. ओके, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतलेलं? पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह इंटू दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलेलं. ओके, त्याच पद्धतीने आपण कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. आता पहिलं फंक्शन, आता एफ ऑफ सी आहे, क्लिअरली कॉन्स्टंट फंक्शन आहे, इन टर्म्स ऑफ सी आहे, क्लिअरली त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. आता दुसरं फंक्शन बघा, दुसरं फंक्शन काय आहे? एफ ऑफ एक्स रेज टू एन. ओके, हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणासारखं आहे बघा बरं? एक्स रेज टू एन सारखं आहे. एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतलं होतं? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 घेतलं होतं. एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय घेतलं होतं? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 घेतलं होतं. मग क्लिअरली एफ ऑफ एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? तर एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू ह्या फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येणार? एफ डॅश ऑफ एक्स येणार. ओके, जर इथे बघायचं झालं तर एक्स रेज टू एन हे फंक्शन सुद्धा एक प्रकारचं कंपोजिट फंक्शन आहे. बघा, एक्स रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1 आणि पुन्हा या एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? तर 1 येतं. पण एनी नंबर मल्टिप्लाय बाय 1 वी गेट दिस नंबर. ओके, म्हणजे कुठल्याही नंबरला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तोच नंबर मिळतो. त्यामुळे मी इथे लिहिलेला नाही, पण हे सुद्धा एक प्रकारचं कंपोजिट फंक्शन आहे. ओके, बघा आता दुसरं फंक्शन रूट ऑफ एफ ऑफ एक्स. इथे रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण काय बघितलं होतं? 1/2 इंटू रूट एक्स. इथे बघा रूट ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण कुठे? न्यूमरेटर मध्ये बरं का. काय येतंय? एफ डॅश ऑफ एक्स. सेम ॲज इट इज 1/f ऑफ एक्स रेज टू एन. आता इथे लक्ष द्या, 1/x रेज टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं? मायनस n अपॉन x रेज टू n प्लस 1. सेम ॲज इट इज 1/f ऑफ एक्स रेज टू nचं डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा? मायनस n अपॉन f ऑफ एक्स रेज टू n प्लस 1. क्लिअरली बघा, सेम दिसते ना? सेम. ओके, पण पुन्हा काय करायचं तर ह्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. काय येतं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह? एफ डॅश ऑफ एक्स. सेम ॲज इट इज हे फॉर्म्युला आहेत बघा. साइन ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एफ ऑफ एक्स, पुन्हा ते एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. कॉस ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स, पुन्हा त्या एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. सेम टॅन ऑफ एफ ऑफ एक्स सेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सेक ऑफ एफ ऑफ एक्स, सेक ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? तर सेक ऑफ एफ ऑफ एक्स इंटू टॅन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. नेक्स्ट वन कॉट ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सेम ॲज इट इज हे फॉर्म्युले आहेत बघा. पहिल्यांदा तुम्ही स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्म्युले बघा, त्यानंतर कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले बघा. दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा 1 येतं, प्रत्येक ठिकाणी 1 येतं. म्हणून 1 न जर कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर मला तोच नंबर मिळतो. त्यामुळे आपण 1 ला लिहित नाही. सेम ॲज इट इज इथे सुद्धा या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा घ्यायचं आहे आणि ते पुन्हा घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं? एफ डॅश ऑफ एक्स घ्यायचं. ओके,
तर हे झाले फॉर्म्युले कोणाचे, स्टँडर्ड फंक्शनचे आणि कंपोजिट फंक्शनचे. हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, बघा आता आपण या फॉर्म्युलांवरती डिपेंड असे एक्झाम्पल्स पाहूया. ओके, आता इथे लक्ष द्या. इथे एक आपल्याला फंक्शन दिलंय आणि त्या फंक्शनचं काय घ्यायचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे. या फंक्शनला मी कन्सिडर करतो वाय. लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. आता हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणासारखं दिसतंय रे, तर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेज टू एन. ह्या कंपोजिट फंक्शन सारखं दिसतंय. बघा कोणासारखं दिसतंय, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेज टू एन. आता आपल्याला माहित आहे, काय माहित आहे बघा, वी नो दॅट इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एन, ओके, देन dy बाय dx इज इक्वल टू वॉट, काय येतं रे, तर डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स ब्रॅकेट रेज टू एन. आणि हा फॉर्म्युला काय सांगतो तुम्हाला, तर एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 इंटू पुन्हा त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. काय येतं डेरिव्हेटिव्ह, तर एफ डॅश ऑफ एक्स येतं. ओके, सेम फॉर्म्युला आपल्याला या वायसाठी म्हणजेच या फंक्शनसाठी अप्लाय करायचं आहे. बघा आता इक्वेशन 1 बिकम्स, ओके, पहिलं इक्वेशन काय आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. इक्वेशन 1 बिकम्स, काय आहे इक्वेशन, वाय इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5. नाव वी हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन y इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5 विथ रिस्पेक्ट टू x. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा या वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतं, तर डी वाय बाय डी एक्स येतं. आता आपण ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेऊ. ओके, डी बाय डी एक्स ऑफ काय आहे फंक्शन, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेज टू 5. बघा हे फंक्शन रेज टू समथिंग आहे. ओके, हे फंक्शन आहे, फंक्शन रेज टू समथिंग आहे, स्टँडर्ड फंक्शन नाहीये. आता हे बघा एक्स क्यूब हे स्टँडर्ड फंक्शन आलं, 2x हे स्टँडर्ड फंक्शन आलं, पण फंक्शन रेज टू समथिंग आहे. ओके, आता लक्ष द्या, ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे कोणाच्या, कंपोजिट फंक्शनच्या फॉर्म्युल्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू. काय आहे फॉर्म्युला, जर एफ ऑफ एक्स रेज टू एन असेल तर लिहितो काय आपण, एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1. ओके, सेम ॲज इट इज एफ ऑफ एक्स रेज टू एन आहे. ओके, लिहिणार काय, 5 इंटू एफ ऑफ एक्स रेज टू म्हणजे काय, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू काय, 5 मायनस 1. का, एन इंटू एफ ऑफ एक्स रेज टू एन मायनस 1 आहे ना, सेम ॲज इट इज 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू 5 मायनस 1 इंटू. आता इथे लक्ष द्या, इथे काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स ह्या आतील फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. सेम ॲज इट इज ह्या आतील फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह. नाव नेक्स्ट वन, 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 रेज टू काय येणार, 5 मायनस 1 वी गेट 4. नाव नेक्स्ट वन. आता इथे लक्ष द्या, एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1. आता हे जे काय आहेत, एक्स क्यूब एक टर्म आहे, 2x एक टर्म आहे आणि 1 ही एक टर्म आहे. या 3 टर्म आहेत, या 3 टर्म ॲडिशन सबट्रॅक्शनच्या स्वरूपामध्ये आहेत. ओके, आणि आपल्याला माहित आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये डेरिव्हेटिव्हचं काय होतं, तर सेपरेशन होतं. आता मी ते सेपरेशन करून लिहितो बघा, डी बाय डी एक्स ऑफ काय येणार, एक्स क्यूब मायनस डी बाय डी एक्स ऑफ काय येणार, 2x मायनस डी बाय डी एक्स ऑफ काय येणार, 1. आता पुढे लक्ष द्या, हे 5 ह्या ज्या टर्म असा आहेत त्या टर्म्स ॲज इट इज एक्स क्यूब मायनस 2x
मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4 हे ॲज इट इज. ओके, आता एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शन मी तुम्हाला पहिला फॉर्म्युला बघा, एक्स रेस टू एन काय सांगतो तुम्हाला, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 सेम ॲज इट इज काय आहे एक्स क्यूब. एक्स क्यूब साठी काय येणार मग बघा, काय येणार 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 मायनस आता 2x डेरिव्हेटिव्ह. 2 काय आहे कॉन्स्टंट. ओके, पण मी तुम्हाला कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय सांगितलेलं, 0 सांगितलेलं ना. पण इथे घ्यायचं का 0, नाही घ्यायचं. का नाही घ्यायचं, कारण हे कॉन्स्टंट फंक्शन एका व्हेरिएबलला अटॅच आहे, त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचं नाही. हे एक प्रकारचं फंक्शन आहे. पुन्हा मी त्याला बाहेर काढला. ओके, 2 ला बाहेर काढला आणि पुन्हा मी काय लिहिलं d/dx ऑफ x मायनस. आता हे 1 काय आहे कॉन्स्टंट आहे. क्लिअरली काय आहे कॉन्स्टंट. ह्या कॉन्स्टंटला कुठला व्हेरिएबल अटॅच आहे का, नाही. त्यामुळे हे काय आलं प्युअर कॉन्स्टंट आलं आणि या कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0. नाव नेक्स्ट वन बघा, 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 3 मायनस 1 वी गेट 2 मायनस हे 2 ॲज इट इज. आता हे एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस काय 0. आता मी आन्सर लिहितो बघा, 5 इंटू एक्स क्यूब मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू 3x स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 वी गेट 2. ओके, विच इज रिक्वायर्ड dy by